वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे चिकन वडे। चिकन वडे मालवणी पद्धतीने केले आहेत आणि यासोबत सोलकढी पण आहे। चला तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे 1 किलो चिकन, 2 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 3 टेबलस्पून मिरची म्हणजे मालवणी मसाला आणि हळद, मीठ चवीप्रमाणे आणि हे सगळं मीठ मिक्स करून घ्यायचं। मीठ तेवढंच घालायचं जेवढं सध्या चिकन आहे तेवढं। हे मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशनसाठी आपण याला एक अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचे। तुम्ही जेवढं हे छान मिक्स कराल ना त्याचे मसाले त्याला लागले पाहिजेत। आता वाटणासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलंय। सुकं खोबरं भाजून घ्यायचं आणि 7-8 कांदे हे दोन्ही वेगवेगळं भाजून याची अशी पेस्ट करून घ्यायची। यामध्ये हवं तर मीठ घाला, पण आता आपण लगेच वापरणार आहोत म्हणून घातलं नाही आहे। आता काय करायचं, कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घातलं आहे, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि जो मसाला आपण केला आहे तो मसाला यामध्ये घालून तो तेलात परतून घ्यायचा आहे। हे जवळजवळ पाव किलो खोबरं आणि 6 कांद्यांचं वाटण आहे। आता मघाशी आपण चिकनमध्ये मालवणी मसाला ॲड केला, यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे जो घाटी मसाला म्हणून पण मिळतो तो यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे। गरम पाणी घालायचं आहे, थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला थोडं याला वाफ येऊ द्यायची आहे म्हणून, जेणेकरून तेल मसाला आणि वाटण हे सगळं व्यवस्थित एकजीव होईल म्हणून याच्यात थोडंसंच पाणी घालून याला उकळ येऊ द्यायची आहे। हे बघा याप्रमाणे। आता याला झाकून ठेवायचं आहे। एक 5 मिनिटात याला उकळी येईल, बघू शकता तुम्ही। आणि आत्ता यावेळी यामध्ये चिकन ॲड करून घ्यायचं आहे। चिकन मिक्स करायचं आहे आणि ह्याला वाफ द्यायची आहे, म्हणजे छान शिजायला द्यायचं आहे। चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हे व्यवस्थित शिजलेलं आहे। यावर एक झाकण ठेवायचं आणि याला कड येऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण वड्यांची तयारी जी केलेली आहे, आपण वडे करायला घेऊया। वड्यांचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक पण मी यामध्ये पोस्ट करते। तर ते बघा, तोपर्यंत चिकन हे व्यवस्थित शिजलेलं आहे। यामध्ये कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं आणि चिकन तयार आहे। आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला छान तरी पण आलेली आहे। हे पहा, याला छान तरी आलेली आहे। असं आपलं चिकन तयार झालं आहे। आता आपण वडे करायला घेऊया। वडे करण्यासाठी मी इथे कढईत तेल गरम केलं आहे। वडे नेहमीच मी पुरी मेकरच्या सहाय्याने करते, त्यामुळे खूप सोपं जातं आणि एकाच माणसाने पटकन पण होतं। म्हणजे नाहीतर मग वडे करायला 1-2-3 माणसांची तरी गरज लागते, पण पुरी मेकरने हे काम खूप सोपं करून ठेवलेलं आहे। याचा डिटेल व्हिडिओ, याचं पीठ कसं मळायचं, याला स्मोकी वडे कसे बनवायचे, याचा एक डिटेल व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे, तो नक्की चेक करा आणि त्याप्रमाणे बनवा। इथे मी 2 प्रकारचे बनवले तुम्हाला दाखवण्यासाठी। इथे एक भोकाचे वडे म्हणून असतात, करतो आम्ही, आणि एक साधा वडा। तर तुम्हाला म्हणून मी करून दाखवलं ते कसे छान टम्म फुगतात त्यासाठी। असे माझे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि यासोबतच आज सोलकढी आहे। सो वडे, चिकन आणि सोलकढी असा आजच्या जेवणाचा बेत आहे। सोलकढीचा व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला पाठवते। हे बघा, असे माझे सर्व वडे तळून झालेले आहेत, चिकनही रेडी आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।